दर महिन्याला स्त्रीचं शरीर हे प्रेग्नन्सीच्या दृष्टीने स्वतःला तयार करत असतं. एकदा पाळी यायला लागल्यानंतर पाळी जाईपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये पिरियड पेन नॉर्मल आहे, पिरियड पेन नॉर्मल आहे ह्या एका कन्सेप्ट खाली ती ते ड्रॅग ऑन करत राहते. आणि मग जेव्हा अगदीच सहन होत नाही आहे अशी वेळ येते त्यावेळेला ती डॉक्टरांकडे जाते आणि तपासण्या झाल्यावरती असं लक्षात येतं की अरे हिला एंडोमेट्रिओसिस होतं किंवा आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे ना की जर तिला भीती वाटते मला आता पाळी येणार आहे याची, याचाच अर्थ द पेन इज सिव्हिअर इनफ टू सीक मेडिकल हेल्प. पहिल्यांदा तिला घेऊन डॉक्टरकडे जा. एवढं बिंबवलं जातं त्या मुलीच्या मनावरती ते की तिला सहन होत नसताना सुद्धा ती तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळेला दाखवणार नाही की मला त्रास होतोय याचा म्हणून. ती काहीतरी वेगळं कारण सांगेल आणि घरी बसेल, पण मला पिरियड पेन होतोय हे सांगणार नाही, विच इज अ डेंजरस सिस्टम. ह्या आजाराविषयी बऱ्यापैकी बोललं गेलं आहे. माध्यमांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी याच्यावरती लिहिलं जातं, बोललं जातं आणि त्याच्यामुळे आता PCOS किंवा PCOD विषयीचा अवेअरनेस ओव्हरऑल लोकांमधला बऱ्यापैकी वाढला आहे. आणि म्हणून काय होतं बऱ्याच वेळेला की काहीही व्हायला लागलं मला तर PCOSमुळे किंवा PCODमुळे नसेल ना असं असतं. बट there is a distinct difference between PCOS and endometriosis. ओके, PCOSची लक्षणंच वेगळी आहेत, एंडोमेट्रिओसिसची लक्षणंच वेगळी आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा बॉडी कंपोजिशनमध्ये अल्टरेशन्स होतात तेव्हा एक दृष्टिकोन असा असतो की मी फक्त उकडलेलं खावं किंवा वाफवलेलं खावं आणि आहारातून फॅट पूर्ण काढून टाकावं. तर असं न करता आहारामध्ये गुड फॅट्स जे आपल्याला चांगल्या प्रकारचे फॅट्स असतील जे मदत करतील आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायला किंवा ओव्हरऑल हॉर्मोनल इम्बॅलन्स रेक्टिफाय करायला. तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ह्याचा समावेश करणं गरजेचं आहे. सो काही गोष्टी आहेत की जे आपण विसरलोच आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला आवळा म्हणालीस, आवळा नवीन मुलांना आवळा काय विचारलं असतं कदाचित त्यांना माहितीच नसेल, राईट. पूर्वी मधल्या सुट्टीमध्ये आपण बाहेर जाऊन ते विकायला असायचे आणि राय आवळे असायचे आणि त्या मोठ्या आवळ्यांना काय म्हणतात मी विसरलो आता, डोंगरी आवळा. हां, डोंगरी. सो 2 प्रकारचे असतात वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तर हल्ली बघायलाही मिळत नाहीत. नमस्कार, मी अवंती दामले. मी स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि वेलनेस कन्सल्टंट आहे आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर गणपुले. नमस्कार, मी डॉक्टर चैतन्य गणपुले. मी गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेटिशियन, लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे, रोबोटिक सर्जरीज पण करतो आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट पण आहे. पुण्यात प्रॅक्टिस करतो. सर, आत्ता मी नेटमध्ये थोड्याशा काही बातम्या बघत होते तर त्याच्यामध्ये गोविंदाची या मुलीचं एक स्टेटमेंट आहे की ज्या शहरातल्या मुली आहेत पुणे मुंबईसारख्या त्यांच्या ग्रुपमध्ये पिरियड पेनबद्दल बोललं जातं आणि तिथे मुलींना माहिती आहे की पिरियड पेन असतं त्यामुळे सगळ्यांना तो त्रास होतो. पण खेडेगावातल्या किंवा ज्यांना माहिती नाही आहे ह्याविषयी त्या मुलींना हा त्रासच होत नाही आणि त्यांना कधीकधी पिरियड पेनही जाणवत नाही आणि मेनोपॉज झालेलाही कळत नाही किंवा मग त्याच्यामध्ये मूड स्विंग होणं किंवा चिडचिड होणं हेही त्यांना जाणवत नाही. तर तुमचं काय मत आहे याविषयी? नाही म्हणजे तो मी पण वाचला इंटरव्ह्यू तिचा, त्या हिंदुस्तान टाइम्समध्ये आला आहे तो. त्याच्यामध्ये खूप काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. उलट इफ यू हॅव गॉन थ्रू दॅट इंटरव्ह्यू फर्दर तर तिने असंही म्हटलं आहे की तुम्ही तूप खा किंवा ज्या मुली तूप घेत नाहीत आहारामध्ये त्यांच्यामध्ये पिरियड पेनचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर रेग्युलरली तूप घेत असाल तर पिरियड पेन कमी होईल वगैरे वगैरे. यू आर एन डायटिशियन, तू स्वतः आहारतज्ञ आहेस. तर आता ह्या वाक्याविषयीचं तुझं मत काय आहे? कारण असं काही नाही आहे की शहरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पिरियड पेन होतो आणि खेडेगावांमधल्या बायकांना पिरियड पेन होत नाही असं नाही. आणि त्याच्याविषयी खूप जास्त बोललं जातं आहे म्हणून सायकोलॉजिकली आपल्याला वाटायला लागतं की मला पिरियड पेन आहे असं जे काही तिने म्हटलं आहे त्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली काही तथ्य नाही. इनफॅक्ट बाय सेईंग सच थिंग्स यू आर ॲक्च्युअली इग्नोरिंग द राईट ऑफ अ वुमन टू हॅव ॲक्सेस to medical help or medical treatment for a ailment which actually she is suffering from. सर, मग
म्हणजे आपण जर असं म्हटलं की हे पिरियड पेन आहे, मग त्याच्यामागची महत्त्वाची कारणं काय असतील आणि कसं म्हणू शकतो की एखाद्या स्त्रीला पिरियड पेन आहे त्याच्यामागे काय म्हणजे फिजिओलॉजिकली आपण काय बघू शकतो की हे असेल तर हिला त्रास जास्त होत असेल किंवा नसेल होत असेल. ओके. सो थोड्याफार प्रमाणामध्ये पेन होणं पिरियडच्या दरम्यान हे नॉर्मल आहे. बेसिकली फिजिओलॉजी काय आहे हे समजून घेऊ की दर महिन्याला स्त्रीचं शरीर हे प्रेग्नन्सीच्या दृष्टीने स्वतःला तयार करत असतं. एकदा पाळी यायला लागल्यानंतर पाळी जाईपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये. आणि जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर ते जे गर्भाशयाचं अस्तर आहे जे तयार झालेलं आहे ते शेड ऑफ होतं आणि पुन्हा नवीन अस्तर तयार व्हायला सुरुवात होतो पुढच्या महिन्याच्या प्रेग्नन्सीच्या तयारीच्या दृष्टीने. सो दिस इज अ नॉर्मल फिजिओलॉजिकल फेनॉमेना विच इज अकरिंग इन ईच अँड एव्हरी वुमन. ओके. आता त्यावेळेला जे घडणारे बदल आहेत गर्भाशयामध्ये म्हणजे इट्स अ डायनामिक प्रोसेस, स्टॅटिक नाही आहे ते. दर दिवसाला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बदल घडत असतोय आणि त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये पेन राहणं बिकॉज देर आर युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्स. जेव्हा तुम्हाला ते शेड ऑफ करायचं आहे, बाहेर टाकायचं आहे, त्याच्या वेळेला युट्राईन पेन होणार आहे कारण कॉन्ट्रॅक्शन्स असणार आहेत. सो टू सम एक्सटेंट युट्राईन पेन असणं इज व्हेरी नॉर्मल. वेन आय से टू सम एक्सटेंट खूप सब्जेक्टिव्ह शब्द आहे हा, नाही का, की टू सम एक्सटेंट म्हणजे तुझ्या मते टू सम एक्सटेंट वेगळं असू शकते आणि आणखीन एखाद्या स्त्रीच्या मते ते वेगळं असू शकेल. पण ॲट द सेम टाईम त्याला जनरलाइज करणं हेही योग्य नव्हे. आपल्याकडे खूप वेळेला एकदा वयात आलेल्या मुलीला जर ड्युरिंग पिरियड्स पेन होत असेल तर आई किंवा इस्पेशली आजी असते घरामध्ये. ती आजी सांगते, अगं ह्या दिवसांमध्ये पोटात दुखणं हे कॉमन आहे, त्याच्यामुळे हे नॉर्मल आहे, त्यामुळे त्याची काही तू काळजी करू नकोस. ओके. एवढं बिंबवलं जातं त्या मुलीच्या मनावरती ते की तिला सहन होत नसताना सुद्धा ती तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळेला दाखवणार नाही की मला त्रास होतोय याचा म्हणून. ती काहीतरी वेगळं कारण सांगेल आणि घरी बसेल, पण मला पिरियड पेन होतोय हे सांगणार नाही, विच इज अ डेंजरस सिस्टम. सर, मग आपण प्रामुख्याने एक कारण बघितलं की युटेराईन कॉन्ट्रॅक्शन होत असतं आणि त्याच्यामुळे हे पेन ट्रिगर होतं. पण त्याच्या पुढे समजा काही इश्यूज असतील तर सेकंडरी काही कारणं असतील का की ज्याच्यामुळे ते पेन वाढत असेल? अर्थातच. सो जेव्हा मी म्हणलं तसं की एका ठराविक सिव्हिअरिटीपेक्षा किंवा इंटेन्सिटीपेक्षा जर जास्त पेन असेल तर येस त्याच्यामागे नक्की काही ॲबनॉर्मल किंवा पॅथॉलॉजिकल कारणं असू शकतील आणि त्याच्यासाठी आपल्याला तपासण्या करायला हव्यात आणि ती प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज नाही आहेत ना हे पाहायला पाहिजे. सो व्हॉट आर द कॉमन कॉजेस ऑफ पेन ड्युरिंग पिरियड्स? सर, युट्राईन फायब्रॉइड्स की ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीला गाठी असतात, त्याच्यामुळे पिरियड पेन असू शकतो. ओव्हरऑल गर्भाशयाच्या पिशवीला सूज आलेली असणं, ज्याला आपण ॲडिनोमायोसिस असं म्हणतो, ॲडिनोमायोसिसमुळे सुद्धा बऱ्यापैकी पिरियड पेन असू शकतो. पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन काहीतरी झालेलं आहे गर्भाशय आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आणि त्याच्यामुळे पिरियड पेन असू शकेल. आणि ऑफ ऑल द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन फॉर पिरियड पेन कुड बी एंडोमेट्रिओसिस. सो एंडोमेट्रिओसिस नावाचा आजार जो आहे ना त्या आजारामध्ये बऱ्यापैकी पिरियड पेन असतो. पिरियड पेन इज वन ऑफ द सिम्पटम्स ऑफ एंडोमेट्रिओसिस, पण मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ एंडोमेट्रिओसिस. सो बऱ्याच वेळेला निदान हे एंडोमेट्रिओसिसचं पोटात दुखतंय म्हणून होतं. दुसरं कॉमन रिझन विथ विच द पेशंट ऑफ एंडोमेट्रिओसिस कॅन प्रेझेंट टू अस इज सबफर्टिलिटी किंवा इनफर्टिलिटी. म्हणजे दिवस राहत नाही आहेत म्हणून ते जोडपं आमच्याकडे आलेलं असतं आणि मग आम्ही विचारतो त्यावेळेला ती म्हणते की येस आय डू हॅव पेन ड्युरिंग पिरियड्स, पेन ड्युरिंग इंटरकोर्स. आणि मग आम्ही जेव्हा तपासण्या करतो त्यावेळेला तिला एंडोमेट्रिओसिस आहे असं समजतं. पण नॉर्मली बघितलं गेलं आहे ना की इट टेक्स अबाउट 7 to 8 years फॉर अस टू डायग्नोज अ केस ऑफ एंडोमेट्रिओसिस. म्हणजे विचार कर की ते 7 ते 8 वर्ष ती मुलगी सहन करत असते सगळं आणि मग याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ती डॉक्टरांकडे गेलेलीच नसते असं नाही आहे बरं का. सस्पिशनच येत नाही
त्यामुळे त्याच्यावरती तपासण्या केल्या जात नाहीत आणि म्हणून डायग्नोसिस होत नाही असंही असू शकतं. किंवा पिरियड पेन नॉर्मल आहे, पिरियड पेन नॉर्मल आहे ह्या एका कन्सेप्ट खाली ती ते ड्रॅग ऑन करत राहते आणि मग जेव्हा अगदीच सहन होत नाही आहे अशी वेळ येते त्यावेळेला ती डॉक्टरांकडे जाते आणि तपासण्या झाल्यावरती असं लक्षात येतं की अरे हिला एंडोमेट्रिओसिस होतं किंवा आहे. सो लेट्स नॉट इग्नोर दिस पिरियड पेन. सर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे पेशंट येतात आणि मे बी त्यांनी काही सोनोग्राफी केली असते किंवा आधी कन्सल्टेशन घेतलेलं असतं, तर ते म्हणतात की PCOD PCOSमुळे पेन होतं आहे का, किंवा त्यांना हा एंडोमेट्रिओसिस हा टर्मच माहिती नसतो. सो त्याच्यामध्ये आपण कसं सांगू शकू की PCOD PCOS ही वेगळी कंडिशन आहे आणि एंडोमेट्रिओसिस ही वेगळी कंडिशन? PCOS आणि PCOD हे इंटरलिंक्ड किंवा एकाच्या ऐवजी दुसरी वापरली जाणारी टर्म आहे. सो बोथ ऑफ देम आर द सेम. ओके. पण ह्या आजाराविषयी बऱ्यापैकी बोललं गेलं आहे, माध्यमांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी याच्यावरती लिहिलं जातं, बोललं जातं आणि त्याच्यामुळे आता PCOS किंवा PCOD विषयीचा अवेअरनेस ओव्हरऑल लोकांमधला बऱ्यापैकी वाढला आहे. आणि म्हणून काय होतं बऱ्याच वेळेला की काहीही व्हायला लागलं मला तर PCOSमुळे किंवा PCODमुळे नसेल ना असं असतं. बट देर इज अ डिस्टिंक्ट डिफरन्स बिटवीन PCOS अँड एंडोमेट्रिओसिस. ओके. PCOSची लक्षणंच वेगळी आहेत, एंडोमेट्रिओसिसची लक्षणंच वेगळी आहेत. फॉर एक्झाम्पल PCOSमध्ये अनियमित पाळी येणं किंवा इरेग्युलर मेन्सेस असणं इज व्हेरी कॉमन. बट पेन ड्युरिंग पिरियड्स इज व्हेरी अनकॉमन इन PCOS. ॲज अगेन्स्ट एंडोमेट्रिओसिसमध्ये पिरियड्स रेग्युलर येत असतील पण इट विल बी पेनफुल, दे वुड बी पेनफुल. सो हा खूप मोठा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे पिरियड पेन असेल तर PCOS आहे असं लेबल करणं योग्य नाही. इट कुड बी एंडोमेट्रिओसिस अँड नॉट PCOS. आता PCOS आणि एंडोमेट्रिओसिस दोन्ही एकमेकांबरोबर असू शकतील का? काही केसेसमध्ये असू शकतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा इट्स डिस्टिंक्ट की युजली PCOS बरोबर एंडोमेट्रिओसिस नसतं किंवा एंडोमेट्रिओसिस बरोबर PCOS नसतं. पण शेवटी मी म्हणतो ना की चला PCOS असेल मला असं विचार करून जरी ती माझ्यापर्यंत आली मुलगी तरीसुद्धा तिचं एंडोमेट्रिओसिसचं डायग्नोसिस तर होईल. So whatever she feels about it, even if there is a distinction between the two, if she comes with that thought process in mind की oh I might have PCOS आणि त्याच्यासाठी मला डॉक्टरांना भेटायला हवं आहे, I am still fine with it because at least she is coming to my doorstep and getting diagnosed and treated for endometriosis if not PCOS. सर मग आपण जसं PCOD डिटरमाइन करताना आपण अल्ट्रासाऊंडची मदत घेतो, तर असे काही पर्टिक्युलर टेस्ट असतील का की जे आपल्याला मदत करतील एंडोमेट्रियोसिस आणि PCODचं डिफरन्शिएट करायला आणि एक ठोस रिझल्ट मिळाला? हो, सोनोग्राफीचा उल्लेख केलास तू, तर सोनोग्राफीमध्येच आपल्याला या दोन गोष्टींमधला फरक कळू शकतो, दिसू शकतो. ओके. PCOSमध्ये तुला पॉलिसिस्टिक ओव्हरीज दिसतील आणि त्याच्या बरोबरीने काही ब्लड टेस्ट्स आपल्याला कराव्या लागतात की ज्याच्यामधनं आपल्याला PCOS आहे हे निदान होऊ शकतं. अगेन ॲज आय सेड, इरेग्युलर पिरियड्स इज वन ऑफ द हॉलमार्क्स ऑफ PCOS विच इज नॉट द केस इन एंडोमेट्रिओसिस. सो एंडोमेट्रिओसिसची लक्षणंच वेगळी आहेत. त्याच्यामुळे जेव्हा ती माझ्याकडे तेव्हा सुरुवात कुठनं होणार आहे, लक्षणं काय आहेत, त्या लक्षणांपासूनच फरक तुम्हाला दिसायला सुरुवात होते. त्याच्यानंतर सोनोग्राफीवरती सुद्धा तू डिफरन्शिएट करू शकतेस की ही पॉलिसिस्टिक ओव्हरीज असलेली पेशंट आहे, व्यक्ती आहे आणि ही नसलेली व्यक्ती आहे. मग एंडोमेट्रिओसिस आहे का, तर एंडोमेट्रिओसिस असं दिसत नाही डोळ्याला. ओके. सो गर्भाशयाच्या पिशवीला सूज आहे का, मग त्याच्यामध्ये ॲडेनोमायोसिसचा कॉम्पोनंट आहे का, त्याच्यानंतर ओव्हरीज. एंडोमेट्रिओसिस हा आजार आहे की ज्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी चिकटायला लागतात एकमेकांना. सो अल्ट्रासाऊंडवरती तुला ओव्हरीज चिकटल्यात का गर्भाशयाच्या पिशवीला हे कळू शकतं. ओव्हरीमध्ये जर सिस्ट असेल, एंडोमेट्रियोटिक सिस्ट असेल, तर ते तुम्हाला सोनोग्राफीवरती कळू शकतं. ह्याच्याही पुढे जाऊन तुला आणखीन डायग्नोसिस करायचं असेल तर MRI इज व्हेरी हेल्पफुल इन दॅट. MRIमध्ये तुला आणखीन गोष्टी, उदाहरणार्थ डीप इन्फिल्ट्रेटिंग एंडोमेट्रिओसिस नावाचा एक प्रकार असतो ज्याला आम्ही DIE म्हणतो. ओके. तो वरच्यावर न राहता अवयवांमध्ये खोलवर
जाऊन बसतो. दॅट इज कॉल्ड एज, म्हणून डीप इन्फिल्ट्रेटिंग एंडोमेट्रियोसिस म्हणतात त्याला. सो ते तुला MRI वरती जास्त चांगलं कळणार असतं, कारण त्याच्यासाठीची ट्रीटमेंट मोडॅलिटीज कम्प्लिटली वेगळी आहे. त्याच्यामुळे येस, दीज आर इन्व्हेस्टिगेशन्स विच विल हेल्प मी. त्याच्यानंतर मी जेव्हा तपासून पाहतो तेव्हा मला दोन्हीमध्ये डिस्टिंक्ट डिफरन्स सापडतो. कारण मी तुला म्हटलं असं की ते सगळं जर एकमेकांना चिकटलेलं असेल तर मी जेव्हा इंटरनल एक्झामिनेशन करत असतो त्यावेळेला आय कॅन मेक आउट की अरे हे सगळं चिकटलेलं दिसतंय, हे एक गोळा होऊन बसल्यासारखं दिसतंय मला तपासताना. सो दॅट ऑल्सो कॅन लीड मी टुवर्ड्स द डायग्नोसिस ऑफ एंडोमेट्रियोसिस. असं नक्कीच आहे. ओके, थँक्यू. अवंती, आपण एंडोमेट्रियोसिसविषयी बोलतो आहोत आणि आपण डायग्नोसिस कसं करायचं ह्याचा विचार केला. डायग्नोसिस झालं आहे, ओके, आता मला तिला काहीतरी त्याच्यावरती इलाज सांगायचा आहे किंवा उपाय आपल्याला करायचा आहे. तर जेव्हा ॲज अ मेडिकल प्रोफेशनल मी पाहतो त्याच्याकडे, तेव्हा मी एका होलिस्टिक ॲप्रोचने त्याच्याकडे बघत असतो की फक्त मेडिसिन्स देऊन भागणार आहे का त्याच्याबरोबरीने काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, लाईफस्टाईल चेंजेस, ॲडजस्टमेंट्स त्या मुलीला करायला हवेत. आणि जेव्हा मी लाईफस्टाईल ॲडजस्टमेंट्स किंवा चेंजेस म्हणतो त्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने येतात. एक म्हणजे माझ्या आहारामध्ये मला काही बदल करायचा आहे का, माझ्या जीवनशैलीमध्ये काही बदल करायचा आहे का, माझ्या सायकोलॉजिकल किंवा मेंटल किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटवरती मला काही काम करायचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टींवरती मला काम, आणि मला एक्सरसाइज काही करायचं आहे का, राईट. आणि ह्या सगळ्या बरोबर जर मी मेडिकल ट्रीटमेंट दिली तर इट बिकम्स अ होलिस्टिक अप्रोच. आणि मला असं वाटतं की त्याची अत्यंत गरज आहे सध्या. फक्त मेडिकल मॅनेजमेंटनी गोष्टी होण्यासारख्या नाही आहेत. आपली जी बदललेली जीवनशैली आहे त्याच्यामुळे होणारा स्ट्रेस आहे, त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हा एंडोमेट्रियोसिसचा आजारसुद्धा जास्त प्रमाणामध्ये सध्या दिसायला लागला आहे का, अशी एक शंका किंवा प्रश्नचिन्ह मनामध्ये येतं. सो ह्या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला मला नेहमीच असं वाटतं की diet becomes a very important aspect of management of a particular problem or disease. So endometriosis साठी वेगळा असा काही डाएट आहे का, पहिला प्रश्न. जे आपण खातोय त्याचा आणि एंडोमेट्रियोसिसच्या पेनचा किंवा एंडोमेट्रियोसिस वाढण्याचा काही संबंध आहे का, या 2 प्रश्नांची उत्तरं मला तू द्यावीस असं वाटतंय, म्हणून तुला हा प्रश्न. ओके सर, आपण ह्याचा विचार करताना बॉडी कंपोजिशनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला जाणवेल की व्हिसरल फॅट हा जो एक थोडासा आपण लक्ष देत नाही, आपण नुसतं वजनाच्या काट्याचा विचार करतो. पण आपण व्हिसरल फॅटचा जर विचार करू शकलो तर आपल्याला जाणवेल की व्हिसरल फॅट जर वाढत असेल तर इन्सुलिन रेजिस्टन्स आहे किंवा हे सगळे जे विकार आहेत याच्यामध्ये असं जाणवेल की बल्कि पोट असल्यामुळे. सो मी तुला इंटरफिअर करतो इथं की व्हिसरल फॅट जेव्हा तू म्हणतेस तेव्हा जरा आपण थोडंसं सबक्युटॅनियस फॅट आणि व्हिसरल फॅटमधला फरक काय आहे हे जर थोडंसं समजावून सांगितलंस तर आपल्या ऐकणाऱ्यांना त्या आणखीन जास्त त्याचा मदत होईल. ओके, सो व्हिसरल फॅट म्हणजे आपल्या पोटाच्या मध्ये साठलेली जी चरबी आहे, आपले सगळे व्हायटल ऑर्गन्स तिथे असतात आणि त्याच्या भोवती जर चरबीचा लेअर वाढायला लागला तर तो रेझिस्टन्स निर्माण करेल आणि आपले हॉर्मोन्स नीट काम करणार नाही आहेत. तर त्याचाही परिणाम आपल्या युट्रसच्या हेल्थवर होतो. त्याच्यामुळे न दिसणारी चरबी आणि फॅट म्हणजे आपल्या स्किनच्या खाली जे आहे पेरिफेरल ऑर्गन मध्ये दिसू शकते आपल्याच नजरेला, इज सबक्यूट फॅट. आणि व्हिसरल फॅट पोटात आहे त्याच्यामुळे ती दिसत नाहीये तुला, त्याच्यामुळे ते वाढलेलं असलं तरी सुद्धा तुला रेकग्नाइजच होणार नाही पटकन, असंही असू शकेल, नाही का. करेक्ट. आणि अशा वेळेस आपण जर बघितलं तर रेझिस्टन्स जो निर्माण होतोय त्याच्यामुळे हॉर्मोन्स नीट काम करणार नाहीत. तर स्पेशली आपण जेव्हा एंडोमेट्रियोसिसचा विचार करतोय तर तिथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला असे फूड्स खायचे आहेत की जे आपल्या व्हिसरल फॅट कमी करायला मदत करतील आणि आपलं इन्फ्लमेशन म्हणजे अंगावर येणारी सूज, आणि ती काय येते कारण त्याच्या मागे कारण असेल वॉटर रिटेन्शन असेल किंवा ओव्हरऑल रेझिस्टन्स निर्माण झाल्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आहे आणि ते आपलं रेग्युलरायझेशन शुगर नीट होत नाही आहे आणि त्याचा परिणाम होऊन ती चरबी सतत साठत राहते. तर ह्या सगळ्याचा विचार करून आपल्या डायटरी मॉडिफिकेशन्स करणं गरजेचं आहे. सो ॲज यू राईटली सेड की एंडोमेट्रियोसिस हा एक
इन्फ्लमेटरी डिसीज आहे हो. विच इज नाऊ बीन प्रूव्हन. त्याच्यामुळे अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असलेले पदार्थ माझ्या आहारामध्ये मी जर जास्त घेतले तर कदाचित त्याचा परिणाम चांगला परिणाम आपल्याला एंडोमेट्रियोसिसवर दिसू शकेल, नाही का. सो मग हे अँटी इन्फ्लमेटरी असलेले म्हणजे गुणधर्म असलेले पदार्थ कुठले आहेत की जे आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये घ्यायला हवा. अदरवाईज ऑल्सो म्हणजे इट वुड बी हेल्पफुल टू अ वुमन, टू एनी पर्सन who even if doesn't have a endometriosis, अँटी इन्फ्लोमेटरी प्रॉपर्टीज असलेला कुठलाही पदार्थ हा शरीराकरता आरोग्याकरता चांगलाच असावा असं माझं मत आहे. तू जास्त सांगशील त्याच्यावरती आणि ते काय प्रमाणात घ्यायला पाहिजे? तर प्रामुख्याने आपल्याला चांगल्या फॅटचा वापर करायचा आहे आहारामध्ये. कारण का बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा बॉडी कंपोजिशनमध्ये अल्टरेशन्स होतात तेव्हा एक दृष्टिकोन असा असतो की मी फक्त उकडलेलं खावं किंवा वाफवलेलं खावं आणि आहारातून फॅट पूर्ण काढून टाकावं. तर असं न करता आहारामध्ये गुड फॅट्स जे आपल्याला चांगल्या प्रकारचे फॅट्स असतील जे मदत करतील आपला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायला किंवा ओव्हरऑल हॉर्मोनल इम्बॅलन्स रेक्टिफाय करायला. तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ह्याचा समावेश करणं गरजेचं आहे. पण आपल्या आहारामध्ये ओमेगा 6 ऑलरेडी असतंच कारण का आपण वेगवेगळी तेलं वापरतो त्याच्यामुळे ते आपल्याला मिळतं असतं. ओमेगा 3 हे मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला नट्स असतील, आल्मंड किंवा वॉलनटसारखे पदार्थ किंवा सीड्स असतील, पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स किंवा चिया सीड्स की ह्याच्यामध्ये ओमेगा 3 मिळेल की ज्याचा इम्पॅक्ट अँटी इन्फ्लमेटरी असेल तर त्याचा समावेश करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कदाचित आपण मी सुरुवात केली त्या ह्याला जाऊया की तुपाचा जो मी संदर्भ दिला होता त्याचा कदाचित इथं उपयोग होईल आपल्याला कारण इट इज रिच इन ओमेगा 3 अँड ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल असं म्हणू आपण. अगदी. सो पण तूप हे जरी असं म्हणजे आपण म्हणूयात की त्याच्यामध्ये मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स आहेत. ओके. तर त्याचा फायदा असा होतो की ओव्हरऑल आपल्याला सॅटायटी व्हॅल्यू वाढायला लागते. म्हणजे आपण आपल्याकडचं ट्रॅडिशनल फूड आहे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर वरण भात. वरण भातावर आपण तूप घेतलं कारण का वरण भात हा सिरियल आहे, कार्बोहायड्रेट आहे, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. त्याच्यावर आपण तूप घातलं तर आपल्या रक्तातले साखरेचं प्रमाण आपण सतत नॉर्मल ठेवू शकतो. त्याच्यामध्ये स्पाईक येणार नाही आहे आणि पोट भरल्याची भावना जास्त कालावधीसाठी निर्माण होईल. सो तुपाचा वापर मर्यादित करायचा आहे. त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक खाण्यामध्ये तूप घ्यायचं किंवा आम्ही भाजीही तुपातच करतोय, पुऱ्या पण तुपातच तळतोय असं नाही करायचं. मॉडरेशन इज द की. पण वी कॅन डेफिनेटली ऑप्ट फॉर तूप. साधारणपणे 2 चमचे दिवसभरामध्ये आपण नक्कीच घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्हायटॅमिन सी. व्हायटॅमिन सी एक असा पदार्थ आहे की जो अँटीऑक्सिडंट म्हणून काम करेल. आपल्याला त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. तर ऋतूप्रमाणे जी फळं असतात, लिंबू असतो, आवळा असतो, त्याचबरोबर पेरू असतो, संत्र, मोसंब्यासारखी फळं असतात, त्याचं सेवन करणं आपल्याला खूप मदतरूप ठरू शकतं. पण फळांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी स्मूदी प्यावी किंवा आम्ही त्याचे ज्यूस काढून प्यावेत. तर तसं न करता एक फळ दिवसभरामध्ये तुम्ही खाऊ शकता जे तुम्ही दातांनी चावून खायचं आहे. त्याच्यामध्ये लाळ मिसळली गेली पाहिजे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मॅस्टिकेशन म्हणजे चरवण हे करणं गरजेचं आहे. तर हा दुसरा घटक आहे आहारामधला. आणि तिसरा म्हणजे मॅग्नेशियम रिच फूड. कारण का मॅग्नेशियम हा असा घटक आहे की जो ओव्हरऑल आपल्याला इन्फ्लमेशन कमी करायला मदत करेल, वॉटर रिटेन्शन कमी करायला मदत करेल. सगळ्या पालेभाज्यांमध्ये आपल्याला मॅग्नेशियम मिळेल, नट्स अँड सीड्समध्ये मॅग्नेशियम मिळेल, त्याचाही वापर आपण करू शकतो. ओके, ग्रेट. सो काही गोष्टी आहेत की ज्या आपण विसरलोच आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला आवळा म्हणालीस ना, आवळा नवीन मुलांना आवळा काय विचारलं असतं कदाचित त्यांना माहितीच नसेल, राईट. पूर्वी मधल्या सुट्टीमध्ये आपण बाहेर जाऊन ते विकायला असायचे आणि राय आवळे असायचे आणि त्या मोठ्या आवळ्यांना काय म्हणतात मी विसरलो आता, डोंगरी आवळा. हां, डोंगरी. सो 2 प्रकारचे असतात वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तर हल्ली बघायलाही मिळत नाहीत. बाकीच्या तर गोष्टी सोडून येऊ. बट ॲज यू राईटली सेड, डायट मेक्स अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ अवर ओव्हरऑल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आणि इफ यू हॅव द राईट डायट, आय थिंक द थिंग्स वुड बी बेटर.
सर आपल्याला अजून एक महत्त्वाचा घटक आपल्या रोजच्या आहारात असतो जो फोडणीमध्ये आपण वापरतो. तो आहे म्हणजे हळद. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा जो घटक असतो जो अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याकडे पूर्वी पण काही लागलं तरी आंबे हळद लावण्याची पद्धत होती, लेप लावला जायचा. तर आपल्या आहारामध्ये आपण फोडणीमध्ये हळद वापरतोच आहे, पण तुम्ही हळदीचं पाणी पिऊ शकता सकाळी उठल्यानंतर. त्याच्याबरोबर पण हळदीचं म्हणजे हळदीमध्ये असणारं जे कर्क्युमिन आहे त्याचं चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी यू नीड पेपरिन, म्हणजे काळी मिरीमधलं जे पेपरिन आहे ते. तर म्हणून आपल्याकडे लहानपणी पण हळदीच्या गोळ्या केल्या जायच्या सर्दी पडचा त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये पण थोडीशी मिरपूड घातली जायची. सो आपले पूर्वज खूप हुशार होते. सो आपल्या आहारामध्ये आपण आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याकडे आंबे हळद मिळते, ताजी हळद, त्याचबरोबर नॉर्मल हळद मिळते आणि आपण आवळा असं आपण एकत्र मिश्रण केलं आणि सकाळी उठल्यावर 1 चमचा त्याचं गरम पाण्यामध्ये घेतलं तर त्याचाही भरपूर फायदा होईल इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी. ओके, तर आपण ह्याचा वापर करू शकतो. परफेक्ट. सो मला असं वाटतं की ना तू या सगळ्याचं एक रेसिपी तयार करून इदर यू हॅव टू पब्लिश इट ऑर रेडीमेड जर अवेलेबल करून दिलंस लोकांना ना तर फारच त्याचा उपयोग होणार आहे. कारण आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करायला सुद्धा बऱ्याच वेळेला वेळ होत नाही, म्हणून त्या गोष्टी केल्या जात नाहीत असंही होत असतं. त्यामुळे जस्ट सजेशन यू माइट नाही का सर. आता आपण डाएटमधले काही टिप्स बघितल्या तर तुम्हाला काय वाटतं की एक्सरसाइजबद्दल, म्हणजे मी काही आपल्याकडे येणारे पेशंट्स असे पण आहेत की जे खूप हेवी एक्सरसाइज करतात, म्हणजे पिरियड्स खूप पेनफुल आहेत तरी पण ते जाऊन खूप हेवी एक्सरसाइज करतात, आणि काही जण असे आहेत की ते 8-10 दिवस सुट्टी घेतात आणि काहीच व्यायाम करत नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी? ह्या दोन्ही गोष्टी आय विल टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. एक्स्ट्रीम्स कुठलेही चांगले नाहीत आपल्या शरीराला. तू आधी म्हणलेस त्याप्रमाणे एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन मॉडरेशन इज द की to balanced life, I would say. That's true for every aspect of our life. It's not only just related to endometriosis किंवा diet किंवा exercise. But coming back to your point की extreme exercise करणं पोटात दुखत असताना सुद्धा is not recommended. दुखतंय आपल्याला पोटामध्ये, it's a fact, राईट. आणि ते दुखणं एक्सरसाइज केल्यामुळे जाणार आहे का? तर एक्सरसाइज केल्यामुळे जाणार नाही आहे. rather sometimes it might aggravate because of doing heavy exercise. So in that case taking a rest for a day or two is absolutely fine. म्हणजे आपल्या शरीराला सुद्धा कुठेतरी थोडीशी आरामाची गरज असते, हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे घ्या ना 2 दिवस आराम करा ना, कुठे असं पुढे म्हणलंय, राईट. इट्स ॲब्सोल्युटली युअर राईट टू बी ॲट होम अँड बी टू युअर सेल्फ रॅदर दॅन टू एनीवन एल्स. सो ॲब्सोल्युटली काहीच हरकत नाही आहे. बट ऑन द अदर हँड इफ यू आर 8-10 दिवस तुम्हाला घरी बसायला लागतं आहे पोटात दुखतं आहे म्हणून, तर यू नीड मेडिकल हेल्प. तिथे फक्त घरी बसून होणार नाही आहे. सो तुम्हाला डॉक्टरांकडे जायला पाहिजे, का दुखतं आहे पोटामध्ये ते डायग्नोज करायला पाहिजे, आणि त्याच्यावरती जो काय इलाज आहे तो इलाज करायला पाहिजे. आणि मग तो इलाज करताना मी म्हटलं तसं की सगळंच पुन्हा एकत्रितरित्या करायला हवं आहे. आपल्याला आहारावरती पण लक्ष द्यायला हवं आहे, थोडाफार एक्सरसाइज आपल्याला करायला हवं आहे. त्या 2 दिवसामध्ये नाही करायचं आहे, पण एरवीचे 28 दिवस तर तुम्हाला करायचं आहे. सो ते 28 दिवस तुम्ही करू शकताय, आणि मग मेडिकल हेल्प तुम्हाला इन फॉर्म्स ऑफ मेडिसिन्स ऑर इन द फॉर्म ऑफ सर्जिकल इंटरव्हेन्शन व्हेन एव्हर अँड वेर एव्हर नीडेड, तर ते करायला हवं आहे आपल्याला. त्यामुळे दोन्हीही गोष्टी मी म्हणेन की योग्य नाहीत. एक्स्ट्रीम एक्सरसाइज करणंही योग्य नाही, करा आराम, बट सीक मेडिकल हेल्प इफ you feel that you need to take more than certain number of days of rest to get over that pain. असं आहे. सर म्हणजे आपण आता डाएटचं बघितलं, एक्सरसाइजचं बघितलं, पण तरी पण ह्याच्यावर रिलीफ नाही मिळत आहे आणि ते इरिटेशन राहतं आहे. आणि असंही बघितलं की आपले काही पेशंट्स असे घाबरून असतात की आता पिरियड्स येणार आहेत आणि मग मला त्रास होईल, किंवा काहीतरी फॅमिली फंक्शन असतं, मग त्यावेळेस त्यांना ते प्रेशर येऊन जातं. तर मग मेडिसिन काय रोल प्ले करेल या गोष्टींमध्ये? सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे ना की जर तिला भीती वाटते मला आता पाळी येणार आहे याची, याचाच अर्थ द पेन इज सिव्हिअर इनफ टू सीक मेडिकल हेल्प. पहिल्यांदा तिला घेऊन डॉक्टरकडे जा आणि काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे पेन होत आहे याचं डायग्नोसिस करा. मग ते एंडोमेट्रियोसिसमुळे असू शकेल किंवा देअर कुड बी सम अदर रिझन टू इट. सो व्हॉट एव्हर रिझन इज देअर,
you have to diagnose it. If she is feeling afraid of getting the periods, okay, number one. Number two, जर ते पेन तिचं दैनंदिन आयुष्य बिघडवत असेल, सो ते 3 दिवसात तिला शाळेला जाता येत नाहीये, तिला ऑफिसला जाता येत नाहीये, ती स्पोर्ट्स खेळणारी असेल, तिला स्पोर्ट्स खेळता येत नाहीयेत, इतकं डेबिलिटेटिंग जर ते असणार असेल तर नक्कीच ते जास्त आहे आणि त्यासाठी तुम्हाला मेडिकल हेल्प घ्यायला पाहिजे. कारण शेवटी कधी घ्यायची मेडिकल हेल्प, राईट? वेन आई सेज की हे नॉर्मल असतं, वेन आजी सेज हे नॉर्मल असतं, व्हॉट इज नॉर्मल? सो आय सजेस्ट की इफ इट इज हॅम्परिंग युअर डे टू डे ॲक्टिव्हिटीज, इव्हन मला अभ्यासात लक्ष लागत नाही आहे आई, कारण माझ्या पोटात दुखतंय, कारण माझे पिरियड चालू आहेत, इट इज अ टाईम टू सीक मेडिकल हेल्प. सर, एंडोमेट्रोसिसबद्दल तुम्ही एवढं सांगितलं तर आता मी रिलेट करू शकते की जेव्हा मला त्रास होत होता तेव्हा जे सगळ्यांना म्हणायचे की काय हिचं नेहमीचंच आहे, किंवा अभ्यास नेमकी माझी परीक्षेच्या वेळेसच मला त्रास व्हायचा, तर त्यावेळेस सगळ्यांना म्हणायचे की हां हिचा पेपर आहे म्हणून हिचं पोट दुखतं आहे. तर आय थिंक माझ्यासारखे बरेच जण असतील की ज्यांना हे जाणवेल की अरे हा त्रास आहे, त्याच्यामागचं हे कारण आहे. तर थँक्यू सो मच की ही इन्फॉर्मेशन तुम्ही सांगितली. ॲब्सोल्युटली. सी, देयर इज अ नीड टू क्रिएट दॅट अवेअरनेस. पण आय एम हॅपी टू से दॅट की इवन पॅरेंट्स आत्ताचे दे हॅव बिकम मोर अवेअर आणि दे आर विजिलंट, दे डोंट इग्नोर देअर चिल्ड्रन. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला ते घेऊन येतात आमच्याकडे. सो हा जो 7-8 वर्ष मी पहिल्यांदा म्हटलं की एवढा वेळ लागतो एंडोमेट्रोसिसच्या डायग्नोसिसचा, तर तो थोडासा कमी व्हायला या सगळ्यांनी मदत होणार आहे. आणि आता गेल्या 5-6 वर्षामध्ये ना मेडिकल फील्डमध्ये किंवा सायन्समध्ये पण खूप प्रगती झाली आहे. त्याच्यामुळे खूप छान छान औषधं आलेली आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित आटोक्यात ठेवता येत आहेत. बट ॲट द सेम टाईम आय वुड सीक की लेट्स नॉट इग्नोर दिस पीरियड पेन अगेन अँड लेट्स सीक मेडिकल हेल्प फॉर द period pain. Now again it could be a normal period pain, which I said into inverted commas when I say normal, पण तो डॉक्टरांशी बोलून ठरवू देत की त्याचं काय करायचं, रॅदर दॅन आपलं आपणच ठरवायचं की नाही हे नॉर्मलच असतं त्यामुळे आता हे मला सहनच करायला पाहिजे. असं न ठरवता आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं मला वाटतं. सो आपण अशा या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. सो तुम्हाला या चर्चा ऐकायच्या असतील किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या विषयांवरती जर तुम्हाला वाटत असेल की मला याविषयी अजून ऐकायला आवडेल, चर्चा करायला आवडेल, तर प्लीज कॉमेंटमध्ये लिहा. त्याच्यावरती आपण जरूर चर्चा करूयात. सो खाली सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण अशाच गप्पा मारत राहूया.